मंगळवारी 2 सप्टेंबरला राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्या मान्य केल्या आणि जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण सोडलं। सरकारने मनोज जरांगे पाटलांची हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मागणी मान्य केली। त्या संदर्भातला एक जीआर सुद्धा राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलाय। या जीआर नुसार हैदराबाद गॅजेटमध्ये असलेल्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी एक कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे। गाव पातळीवरती सरकारने गठीत केलेली 3 सदस्यीय समिती स्थानिक पातळीवरती चौकशी करणारे गावामध्ये वंशावळ शोधण्यासाठी या समितीची मदत होणार असल्याचं बोललं जात आहे। काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आतापर्यंत सरकारला मराठवाड्यातल्या 8550 गावांपैकी 1516 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत। पण आता नोंदी सापडल्या असल्या तरी हैदराबाद गॅजेटनुसार कुणाकुणाचं कुणबी प्रमाणपत्र निघेल, कुणबी प्रमाणपत्र हवं असल्यास अर्ज कसा करायचा, या सगळ्यामध्ये गाव पातळीवरच्या समितीचं काम काय असेल, सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 2 सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य करत एक जीआर प्रसिद्ध केला। हैदराबाद गॅजेट लागू करावं ही मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वाची मागणी होती। त्यानुसार सरकारने जीआर सुद्धा काढला। पण मनोज जरांगे पाटलांच्या 2023 मधल्या आंदोलनानंतरच सरकारकडून मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं। त्यानुसार सरकारकडून जवळपास 2,21,52,000 दस्तऐवज तपासण्यात आले आहेत। या तपासणीमध्ये मराठवाड्यात एकूण 47,845 कुणबी नोंदी आतापर्यंत सापडल्यात। मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमधल्या साधारण 8,550 गावांपैकी 1516 गावांमध्ये या कुणबी नोंदी सापडल्या आहेत। यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 529 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत। त्या पाठोपाठ जालन्यामध्ये 229, छत्रपती संभाजीनगरमध्ये 166, हिंगोलीमध्ये 163, परभणी 161, धाराशिव 123, नांदेडमध्ये 105 आणि लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 41 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत। तर मराठवाड्यातल्या उरलेल्या इतर गावांमध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या नाहीत। या गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्यानंतर 1 ऑक्टोबर 2023 ते 22 ऑगस्ट 2025 या काळात सरकारकडून 2,38,559 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। ज्यापैकी 8,227 प्रमाणपत्र वैध ठरली आहेत। जातीच्या नोंदीचे पुरावे सादर न करणं, वंशावळ सिद्धतेचे पुरावे नसणं, जातीचा पुरावा नसणं, नातं सिद्ध न करता येणं यांसारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांची जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आली आहेत। तर अजून 2,853 अर्जांची पडताळणी होणं बाकी आहे। सरकारने आता हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढलाय। त्याचा मराठवाड्यातल्या मराठा समाजातील लोकांना फायदा होईल असं बोललं जातंय। पण हे खरंच शक्य आहे का, तर ते समजून घेण्यासाठी हैदराबाद गॅजेटियरमध्ये नेमकं काय आहे हे थोडक्यात समजून घेऊ। हैदराबाद गॅजेट म्हणजे ब्रिटिशांनी केलेली जनगणना। स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद हे प्रिन्सली स्टेट होतं, निजामाच्या अंमलाखाली होतं। आत्ताच्या मराठवाड्यातल्या संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांचा तेव्हा हैदराबाद स्टेटमध्ये समावेश होता। हैदराबाद गॅजेटियरमध्ये या 5 जिल्ह्यांच्या जनगणनेमध्ये जातींची नावं आणि त्यांची लोकसंख्या नमूद केलेली आहे। हैदराबाद गॅजेट 1909 मध्ये प्रकाशित झालं होतं। त्यामध्ये 1881 आणि 1901 मधील जनगणनेच्या आधारे राज्यातील स्थितीबद्दल माहिती देण्यात आली आहे। हैदराबाद गॅजेटनुसार त्यावेळच्या संभाजीनगर विभागामध्ये 2,60,800 कुणबी होते। ही आकडेवारी तत्कालीन लोकसंख्येच्या 40% इतकी होती। तर गुलबर्गा विभागामध्ये 2,05,000 कुणबी होते। त्यांची आकडेवारी त्यावेळच्या लोकसंख्येच्या 38% इतकी होती। या गॅजेटमध्ये त्यावेळच्या संभाजीनगर विभागाची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। यामध्ये बीड जिल्ह्यातल्या लोकसंख्येचा सुद्धा उल्लेख आहे। यामध्ये मराठा समाजाच्या लोकसंख्येचा उल्लेख करताना मराठा कुणबी असा उल्लेख आहे आणि जिल्ह्याची लोकसंख्या 4,92,000 असून त्यामध्ये मराठा कुणबी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक 1,96,000 म्हणजेच 39% जास्त आहे असा उल्लेख आहे। या गॅजेटचाच आधार घेऊन मराठा समाज हा मूळ कुणबी असल्यानं आम्हाला कुणबी दाखले देऊन आमचा ओबीसी मध्ये समावेश करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची होती, जी सरकारने मान्य केली आणि हैदराबाद गॅजेट लागू केल्याचा जीआर सुद्धा प्रसिद्ध केला। पण अडचण अशी आहे की या हैदराबाद गॅजेटमध्ये कोणत्या गावामध्ये किती लोक होते, किती कुणबी राहायचे किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव किंवा त्यांचं वर्णन नाहीये। त्यामुळे अनेक कायदेतज्ञ हे गॅजेट लागू होणार नाही असं म्हणतायत। राज्य सरकारच्या हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या जीआरनुसार हैदराबाद गॅजेटियरमध्ये असणाऱ्या कुणबी नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा
कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी गाव पातळीवरती एक समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक असे 3 सदस्य असणार आहे। आता गाव पातळीवरती गठीत करण्यात आलेल्या या समितीचं काय काम असेल तर गावातल्या मराठा समाजातल्या लोकांना त्यांची वंशावळ शोधण्यामध्ये, वंशावळ सापडल्यावरती त्याची जुळवाजुळव करण्यामध्ये ही समिती मदत करणार आहे। एकाच गावातील संबंधित व्यक्तीची वंशावळ जुळवली गेली की जात प्रमाणपत्र मिळण्याच्या पुढच्या कार्यवाहीसाठी ही समिती संबंधित व्यक्तीचा अर्ज पुढे तहसील किंवा प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवेल। अवघड वाटत असेल तर सोपं करून उदाहरणातून हे सगळं समजून घेऊ। आता जर मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या मराठा समाजाच्या एका तरुणाला कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा असेल तर त्याला काय करावे लागेल तर या व्यक्तीला सर्वात आधी आपल्या भावकीमध्ये किंवा पूर्वजांची कुणबी नोंद होती याचा पुरावा त्याच्या वंशावळीमध्ये शोधावा लागेल। यासाठी गाव पातळीवरची ही समिती हे पुरावे शोधण्यासाठी मदत करेल। आता गावातल्या ज्या मराठा बांधवांकडे शेती करत असल्याचा किंवा शेत जमिनीच्या मालकीचा पुरावा नाहीये अशा व्यक्तींना ते किंवा त्यांचे पूर्वज 13 ऑक्टोबर 1967च्या आधी गावात किंवा तिथल्या स्थानिक भागात राहत होते याबाबतचं एक प्रतिज्ञापत्रक द्यावं लागेल। मग ही गाव पातळीवरची समिती या प्रतिज्ञापत्रकाच्या आधारावरती स्थानिक पातळीवरती चौकशी करून संबंधित अर्जदार व्यक्ती किंवा त्यांचे पूर्वज खरंच ऑक्टोबर 1967च्या पूर्वी गावामध्ये किंवा स्थानिक परिसरामध्ये राहत होते की नाही याबाबतची खात्री करतील। त्यामुळं पहिल्या प्रतिज्ञापत्राचा अर्जदार व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी होता की नाही हे ठरवण्यासाठी फायदा होईल। त्यानंतर मुद्दा येतो तो जात प्रमाणपत्र मिळण्याचा। तर सरकारच्या हैदराबाद गॅजेटच्या GRचा अर्थ काय तर कायदेतज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्यांना कुणबी प्रमाणपत्र हवं आहे त्यांच्या रक्ताच्या नात्यामध्ये किंवा कुळात जर कुणाचीही कुणबी नोंद असेल म्हणजे एका आडनावाची जर नोंद असेल तर त्या कुळातील सगळ्यांना त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं। आता हे एका उदाहरणातून समजून घेऊ। समजा मी पाटील आहे, आमच्या पाटील घराण्यामध्ये कुणाकडेच कुणबी जातीची नोंद नाहीये, पण माझी आत्या गावातच दिलेली आहे, ती माझे नातेवाईक आहे, त्यांचं आडनाव जाधव आहे, त्यांच्याकडे नोंद असेल, कुणबी प्रमाणपत्र असेल, पण मला त्या नोंदीचा काहीच फायदा होणार नाही गावातले नातेवाईक असले तरी, असं काही कायदेतज्ञांचं मत आहे। मग या निर्णयाचा मला फायदा कसा होईल तर गावामध्ये जर आमच्या पाटलांची 40 घरं आहेत त्यातल्या एका वंशावळीमध्ये जर कुणबी नोंद असेल तर त्याचा फायदा इतरांना होऊ शकतो। पण बऱ्याचदा काय होतं की गावात ज्यांची नोंद आहे त्यांच्यापर्यंत वंशावळ जुळवत गेल्यावरती ती पोहोचत नाही किंवा ती जुळवण्यामध्ये बऱ्याचदा अडचणी येतात, नोंदी सापडत नाहीत। इथं ही गावातली समिती मदत करेल। त्यांच्याकडून ही गृह चौकशी केली जाईल की हे एकच कुळ आहे की नाही, त्यांची भावकी एकच आहे की नाही, रक्ताचं नातं आहे का, हे सगळे लोक एकमेकांशी संबंधित आहे का याची चौकशी या समितीकडून केली जाईल। नोंद वंशावळ जुळली तर त्यानुसार जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया केली जाईल। आता जात प्रमाणपत्र देण्याचा अधिकार या समितीला नाही, तो अधिकार प्रांताधिकारी यांना असतो। ही समिती फक्त वंशावळ जुळवण्यासाठी मदत करून या सगळ्या गोष्टी पुढच्या प्रक्रियेसाठी पुढे पाठवेल। थोडक्यात काय तर याआधी ज्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र हवं असायचं त्यांना गाव पातळीवरती स्वतःच वंशावळ शोधावी लागायची, याची जुळवाजुळव करावी लागायची। पण आता सरकारच्या हैदराबाद गॅजेटच्या GRमुळे या कामामध्ये गाव पातळीवरती गठीत करण्यात आलेली ही समिती मदत करणार आहे। त्यामुळं वंशावळ जुळवण्याची प्रक्रिया सोपी होईल असं बोललं जातंय। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।